ठाणे येथील खारेगावच्या पूर्वेला पारसिक येथे घोल परिसरात प्राचीन श्री घोलाई देवीचे जागृत देवस्थान आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र आणि वनौषधींनी समृद्ध अशा घोल पारसिकच्या डोंगरखळीतून प्रगटली म्हणून श्री घोलांची देवी व पुढे श्री घोलाई देवी असे नाव प्रसिद्ध झाले. या डोंगरात आयरीचा बेळ नावाची एक गुप्त गुहा असून युद्धासारख्या बिकट प्रसंगी गावचे सर्व लोक देवीवर भरोसा ठेवून पूर्वी ह्या गुहेचा आसरा घेत असत. तसेच येथील डोंगर म्हणजे प्रत्यक्ष शिवस्वरूपच आहे अशी भक्तांची नितांत धारणा आहे. देवीची सुस्मित व शांत मुद्रा पाहून भक्तांच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. तिच्या मुखाकडे दृष्टी जाताच ती खाली वळावी इतके तेज मूर्तीत एकवटले आहे. विशेष म्हणजे देवीच्या चेहऱ्यावरील भाव बदलत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. उत्सवाच्या दिवशी मातेचा चेहरा अधिक प्रसन्न दिसतो. श्री घोलाई मातेचा पूजाविधी म्हणजे येथील आगरी लोकजीवनाचाच एक भाग असल्यामुळे येथे विशिष्ट रीतिरिवाज आजही पाहावयास मिळतात. त्याचबरोबर इतर अनेक समाजांचे श्री घोलाई देवी हे श्रद्धास्थान असलेले श्री घोलाई देवीचे गुणरम्य स्वयंभू रूप अत्यंत विलक्षण असून आजवर असंख्य भक्तगणांना अनेक प्रकारे देवी शक्तीची प्रचिती लाभली आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भव्य उत्सव साजरा होतो. या उत्सवास भाविकांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्री उत्सवात येथील सारे वातावरण भक्तिमय होऊन जाते. मंगळवार हा या देवीचा वार समजला जातो. नवरात्रात घटस्थापना केली जाते तेव्हा देवीच्या दर्शनार्थ भाविकांची गर्दी असते. पूर्वी येथील मूळ रहिवाशांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. अवर्षण झाल्यास पाण्याची मागणी करण्यासाठी शेतकरी श्री घोलाई मातेच्या पारसिक डोंगरावर जाऊन पर्जन्य देवतेची पूजा करीत, ढोल वाजवीत. त्यामुळे पर्जन्य देवता प्रसन्न होईल असे सांगितले जाते. एकदा एका खोडकर गुराख्याने थट्टेने देवीचे ध्वज काढून टाकले. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याच्या हातामध्ये व्यंग निर्माण झाले. त्यामुळे त्याला चूक उमगली. त्याने स्वतः तो ध्वज मूळ जागेवर ठेवल्यावर काही दिवसांनी त्याचा हात पूर्ववत झाला. एकदा संध्याकाळी उक्षीची रानफुले येथील रानातील वानरांनी श्री घोलाई मातेला वाहिली असे अलौकिक दृश्य देवस्थानाच्या मानकऱ्यांच्या दृष्टीस पडले होते. सहज योगाच्या प्रवर्तिका श्री माताजी निर्मला देवींनी देखील या स्थानाचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या मते हे स्थान योग साधनेसाठी उपयुक्त आहे. या देवस्थानाविषयी एका विशेष घटनेचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. इंग्रज राजवटीत सन 1850च्या सुमारास ठाणे प्रांतामध्ये रेल्वेसाठी दगडांची आवश्यकता होती. म्हणून पारसिकच्या डोंगरात ठिकठिकाणी दगडांसाठी खोदकाम सुरू झाले. जेव्हा ते खोदकाम अगदी श्री घोलाई देवस्थानाच्या जवळ येऊन ठेपले तेव्हा तेथील अचानक हजारो गांधील माशा निघाल्या. दंश होऊन खाण कामगार अगदी जर्जर झाले, अत्यवस्थ झाले. अशा आकस्मिक घटनेने सर्व चिंतेत असतानाच कामगार प्रमुखाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन सांगितले की हे माझे स्थान आहे. येथील खोदकाम त्वरित थांबवा म्हणजे सर्व काही ठीक होईल. सर्वांनी देवीची पूजा करून क्षमा मागितली असता श्री घोलाई देवीच्या कृपेने सर्व संकट टळले. आजही देवस्थानाजवळ त्या घटनेच्या खुणा आपणास दिसतात. कित्येक वर्षांपासून सातत्याने एक भला मोठा नाग देवस्थानी प्रगटतो. हे दृश्य अनेकांनी अनुभवले आहे. त्यालाच या स्थानाचा रक्षक किंवा क्षेत्रपाळ म्हणून ओळखले जाते. अशा एक ना अनेक शेकडो कथा श्री घोलाई देवी संबंधी सांगितल्या जातात. भक्तांच्या नवसाला पावणाऱ्या श्री घोलाई देवीचा महिमा दूरवर पसरलेला आहे. धर्म अभ्यासकांच्या मते साक्षात श्री रामांनीच या डोंगर परिसरातून पदभ्रमण केले अशी आख्यायिका आहे. अशी श्री घोलाई माता सर्वांना स्फूर्ती देणारी, सर्वांचे संकट दूर करणारी, दुर्गा, चंडिका, अंबिका, पार्वती, गौरी अशा अनेक रूपात अनेकांनी तिचे महात्म्य गायले.
तिची स्तोत्रे सर्वांना प्रेरक ठरली. दुष्टांचा संहार करणारी ही आदिमाता पदोपदी भक्तांच्या पाठीशी राहील ह्यात शंका नाही. आई मातेचा